नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. काही माणसांना परत तेच बोलण्याची सवय असते. त्यांच्या ते लक्षातही येत नाही की आपण परत तेच बोलतोय, पण ऐकणाऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. अशी माणसं अनेक घरांमध्ये असतात. त्याविषयीच आज थोडीशी माझी मतं मांडण्याचा प्रयत्न करते. बघा तुम्हाला पटतायत का? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ह्या दिवेकर काकू आपल्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतात. आई मला दिवेकर काकूंची कितव्यांदा ओळख करून देत होती कोण जाणे. मीही तिला वाईट वाटू नये म्हणून नव्यानेच ओळख होत आहे असं वागत होते. शेवटी दिवेकर काकूच आईला म्हणाल्या, अहो ताई, आमची ओळख झालेली आहे. असे प्रसंग अनेक वेळेला येत असत. फक्त फोनवर बोलणं होतं, प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या म्हणून माणसासमोर आली की जी एक्साइटमेंट असते त्यामुळे तिचं असं होतं की काय देव जाणे. अशीच परिस्थिती माझ्या सासूबाईंची देखील आहे. त्यांना एकच गोष्ट परत बोलायची सवय आहे. तू पोळ्या कर, मी भाजी करेन. म्हटलं तू पोळ्या कर, मी भाजी करेन. उशीर व्हायला नको म्हणूनसाठी म्हटलं तू पोळ्या कर, मी भाजी करेन. असं त्या सतत बोलत असतात. म्हणूनसाठी हा त्यांचाच खास शब्द. किंवा आता आमच्या लग्नाला इतकी वर्ष पूर्ण झाली तरी देखील त्या घरातल्या व्यक्तींच्या आवडीनिवडी आजही तितक्याच उत्साहाने सांगत असतात. म्हणजे अवीला रव्याचा लाडू आवडतो आणि शेखरला बेसनाचा. किंवा अवी मला बाहेरून वस्तू आणून देत असे पण घरात काही काम करत नसे. मुळात त्याचा पाय घरात ठरतच नव्हता आणि शेखर घरात मदत करत असे. या अशा गोष्टी किती वेळेला सांगून झाल्या असतील त्याला गणतीच नाही. खरं सांगायचं तर मला अशा परत बोलण्याचा त्रास होत नाही. पण या गोष्टींचा त्रास होणारे अनेक लोक असतात. त्यांना त्याच गोष्टी परत ऐकायला आवडत नाहीत आणि एका मर्यादेनंतर अशी माणसे चिडचिड करू लागतात. कारण या वयस्कर माणसांना सांगूही शकत नाही की मला हे ऐकून आता कंटाळा आलाय. कधीतरी मनात विचार येतो, हे असं का होत असेल? माझी आई आणि सासूबाई साधारण एकाच वयाच्या. त्यांच्या उमेदीच्या काळाचा विचार केला तर लक्षात येतं की त्यांची जगण्याची लढाई फार मोठी होती. अगदी रोजच्या गोष्टींसाठी देखील त्यांना झगडावं लागत होतं. त्या काळी बहुतेक वेळेला मध्यम वर्गातल्या लोकांची घरं लहान असत, तीही भाडेतत्वावर घेतलेली. घरात नळ नसे म्हणजे घरातले कर्ते पुरुष एकदा डबे घेऊन आपापल्या नोकरीच्या ठिकाणी गेले की या घरातल्या बायका नदीवर किंवा नळावर जाऊन पाणी भरणं, कपडे धुणं, बाजारहाट करणं, निवडण टिपण करणं, चटण्या, दाण्याचा कूट, मेथकूट करणं अशी अनेक कामे करीत असत. ही सर्व कामं आपल्या शेजारणींच्या सोबतीने केली जात असत. म्हणजे पाणी भरायला, भाजी आणायला सगळ्या एकत्र जात असत. वाळवणं एकत्र केली जात असत. माझं लोणचं चांगलं होत नाही, तू ये ना माझं लोणचं घालायला, असं हक्काने सांगितलं जायचं. आईने लोणचं दिलंय असं सांगून रिकामी वाटी घेऊन एप्रिल फूल करायला शेजारच्या काकूंकडे मी अनेक वेळेला गेलेली आहे. वेगवेगळे सण साजरे केले जात असत. शेजारची घरं आणि आपली घरं यामध्ये अंतर फारच कमी असे. हळूहळू प्रत्येकाची सांपत्तिक स्थिती सुधारत गेली. घरात नवनवीन वस्तूंचा प्रवेश झाला. म्हणजे खलबत्ता किंवा पाटावरवंटा जाऊन दाण्याचा कूट, चटण्या मिक्सरवर होऊ लागल्या.
घरोघरी नळ आल्यामुळे पाण्याच्या निमित्ताने होणाऱ्या भेटी बंद झाल्या. एक एक पाऊल पुढे पडत होतं. सर्वांची स्वतःची घरं होत होती. ती थोडीशी लांब अंतरावर बांधली जात होती. साहजिकच दुरावा निर्माण झाला. काहींची मुलं नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यामुळे संबंध दुरावले गेले. एकेकाळी गोकुळात नांदल्यासारखे राहणारे शेजारी आता फोनवर बोलू लागले. साहजिकच त्या बोलण्याला मर्यादा आल्या आणि समोरासमोर बोलण्याच्या आनंदाला हे सर्वजण मुकले. घरातही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. म्हणजे घरातले सर्वजण आपापल्या कामाच्या निमित्ताने बाहेर पडल्यानंतर घरातलं रिकामपण खायला येऊ लागलं. सर्व सुख हात जोडून उभी असली तरी बोलायला माणूसच घरात नसेल तर जेव्हा माणसं भेटतील तेव्हा किती बोलू आणि किती नको असं होऊन जातं. शिवाय आपण आता आउटडेटेड झाल्याचा कॉम्प्लेक्सही आलेला असतो. इतकी वर्ष इतके कष्ट केल्यानंतर आता आलेल्या रिकामपणामुळे मी कोणाच्या आता उपयोगी पडू शकत नाही ही गोष्ट सलत राहते. आणि शेवटी या आणि अशा अनेक कारणांमुळे त्यांना फक्त जुन्या आठवणीत रमायला आवडतं. त्यांनी संपूर्ण आयुष्य घरासाठी खर्ची घातलेलं आहे. बाहेरच्या जगाशी त्यांचा काहीही संबंधच आलेला नाही. घरकामामुळे वाचन किंवा इतर छंदही जोपासता आलेले नाहीत. त्यामुळे इतर कोणत्या विषयावर अशी माणसं बोलणार? या रहाटगाळग्यातून जाऊनही स्वतःचं वेगळेपण जपणारी काही माणसं असतात, मला मान्य आहे. पण सर्वांनाच हे जमतं असं नाही. आणि म्हणूनच ज्यांना जमत नाही अशा आपल्याच घरातल्या मोठ्या माणसांचं तेच बोलणं आपण सहन नाही करू शकत का? धन्यवाद.